मागणी अशी होती की साहित्य संमेलनाचा अध्यक्ष एका पाटलाला करा आणि आपल्याला माहितीच आहे की 17 भानगडीतून गावगाडा पुढे जात असतो तेव्हा म्हणजे हाताळत असतो तेव्हा पाटील आणि कुलकर्ण्यांना युती करावीच लागते. आता याच्यावर आक्षेप असा काही जण घेत आहे की या विधानामधून पुन्हा हे प्रस्थापितांचं संमेलन आहे का, असा एक प्रश्न किंवा असा अर्थ त्यातनं जात नाही का? मी काय म्हणतो, शेवटी जीवनामध्ये विनोद नावाची गोष्ट तुमच्या आहे की नाही. मग उद्या असं आता स्त्री पुरुष यांच्याबद्दलचा विनोद आपण कुठलाही केला तर मग स्त्री जातीवर आपण अन्याय करतोय म्हणून तुम्ही कायद्यानं विनोदालाच बंदी घालणार आहात का स्त्रियांच्याबद्दल काही बोलायचंच नाही का? असा गावगाडा मी कशाला आणेन? अहो, त्याच भाषणामध्ये मी पट्टे बापूरावांचं उदाहरण दिलं. श्रेष्ठ वर्ण मी ब्राह्मण असूनी सोवळे ठेवले घालून घडी, मशाल धरली हाती तमाशाची, लाज लावली देशोधडी. म्हणजे या सामान्य दलित पददलित मंडळींच्या मध्ये वावरण्यासाठी आणि कलेचा झेंडा उंचवण्यासाठी मी सोवळं घडी घालून ठेवलं. कितीतरी उदाहरणं पोषक आहेत. तर हा वेडेपणा आहे. म्हणजे जे कोणी तुम्हाला जर विनोदाचा अजिबातच आनंद घ्यायचा नसेल, तो गावगाडा आता कसा राहील? हा एक विनोदाचा भाग म्हणून घ्यावा.